नमस्कार, मी सुवर्णा। आपण सविस्तरपणे बातम्या या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। सैफ अली खान याच्या घरात घुसून एकाने त्याच्यावर हल्ला केला। चोरीच्या उद्देशाने तो घरात घुसलेला होता। याविषयी सकाळपासून अपडेट आपण घेतो आहोत आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी अशीच आहे की अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा तो व्यक्ती, तो चोर, तो दरोडेखोर हा ताब्यात आलेला आहे। काही क्षणात या आरोपीला वांद्र्यात आणलं जाणार आहे आणि मग अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो। बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान याच्यावर पहाटे 2 ते 3च्या दरम्यान हल्ला झाला। वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरात हा हल्ला झाला। या हल्ल्यात त्याच्यावर 6 जीवघेणे वार करण्यात आलेले आहेत। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी आपल्याला कळत होतं की तो प्रभादेवीच्या परिसरामध्ये कुठेतरी आहे। आता त्याला ताब्यात घेऊन वांद्रे पोलीस स्टेशनला आणलं जाणार आहे। या प्रकरणामध्ये एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्या आरोपीला अवघ्या काही क्षणात वांद्रे पोलीस स्थानकात आणलं जाणार आहे। ही या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। पुढच्या कोणत्याही क्षणी या आरोपीला पोलीस स्थानकात आणलं जाईल। मुंबई अनसेफ आहे, अभिनेते अनसेफ आहेत, अशा प्रकारची टीका केली जात होती। पण मुंबई पोलिसांनी 10 टीम्स तैनात केलेल्या होत्या आणि या 10 टीम्सनी पुढच्या 1-2-4 तासामध्ये म्हणजे हल्ला झाल्याच्या पुढच्या काही तासांमध्ये या आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे।